नमस्कार, मी रेवती ओक आणि आज वाचन रथामध्ये मी आपल्यासमोर एक असं पुस्तक घेऊन येते की ज्याच्याशी माझं बालपण इतकं जुळलेलं आहे आणि आय एम शुअर की तुम्हालाही ह्या पुस्तकाची नक्की आठवण येईल. तर हे मी आधी मराठी नाव नाही सांगणार आहे. हे ते पुस्तक आहे. ओके, हे आहे लिटिल हाऊस इन द बिग वूड्स. हे लॉरा इंगॉल्स विल्डर ह्या अमेरिकन लेखिकेने लिहिलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक इतकं आमच्या जवळचं आहे, म्हणजे इंग्लिश नाही, कारण 1ली ते 5वी मराठी मीडियमच होतं आणि 5वीत मराठी इंग्लिश शिकायला लागलो. त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात इंग्लिश यायला खूप वेळ लागला. पण त्याच्या आधीच ह्या पुस्तकाच्या स्वरूपात आमच्या मनात घर केलं होतं. ते म्हणजे लिटिल हाऊस इन द बिग वूड्स या इंग्लिश पुस्तकाचा मराठी अनुवाद भा. भागवतांनी केला. मोठ्या रानातलं छोटं घर. माझ्यासाठी आणि माझ्या मोठ्या बहिणीसाठी हे पुस्तक म्हणजे खायचं पुस्तक आहे. इतक्या सुंदर सुंदर पदार्थांनी ते भरलेलं आहे. आणि विचार करा, 40-45 वर्षांपूर्वी आपल्या भावविश्वामध्ये ह्या अशा पाश्चिमात्य पदार्थांचा समावेश हा किती त्याचा अभाव होता आणि आपल्याला माहितीच नव्हते. त्याच्यानंतर त्या सगळ्या बर्फाचं वर्णन, सगळ्या तिकडच्या राहणीमानाचं वर्णन, ते हे काय होतं ते म्हणजे हे मोठ्या रानातलं छोटं घर आहे. तर ह्या लॉरा इंगॉल्स हिचं सगळं बालपण विस्कॉन्सिनमधल्या, अमेरिकेतल्या विस्कॉन्सिनमधल्या अत्यंत गवताळ भाग, ज्याला आपण प्रेरी म्हणतो, अशा इथे गेलं. तर ह्या पुस्तकात 13 प्रकरण आहेत. माझं सगळ्यात आवडतं प्रकरण आहे ते म्हणजे नाताळ. आणि हा महिनाही डिसेंबरचा आहे. तर आपण आता नाताळात लॉरा इंगॉल्स काय काय करत होती ते ऐकूया. नाताळ जवळ येत होता. ते छोटं लाकडी घर जवळजवळ बर्फात बुडवून गेलं होतं. हिमकणांचे मोठे झोत येत आणि भिंतीवर त्याचे थर साचत. सकाळी पाननी दरवाजा उघडला की लॉराच्या डोक्या इतकी उंच बर्फाची भिंत उभी राहिलेली दिसे. पा मग खोरं घेत आणि बर्फ बाजूला करीत. मग खोऱ्यानेच जमीन साफ करून ते गोठ्यापर्यंत वाट तयार करत. गायीनी घोडे आपले गोठ्यात आपापल्या गव्हाणीत मोठ्या आरामात उभे असत. दिवस कसे स्वच्छ आणि चकचकीत असत. लॉरांनी मेरी खिडकी लगत खुर्च्यांवर उभ्या राहत आणि बाहेर बघत बसत. चकचक करणाऱ्या बर्फावरून पलीकडे नजर फेकली की चकचक करणारी झाडं दिसत. त्यांच्या उघड्या काळ्या फांद्यांवरून सर्वत्र बर्फाचे ढीग पसरलेले होते. अन ते उन्हात लखलख करीत. छपराच्या कडेकडेने बर्फाचे लोलक खालच्या हिमभूमीपर्यंत लोंबत. केवढे मोठाले लोलक ते! वरच्या बाजूला तर लॉराच्या दंडा इतके ते मोठे दिसत. काचेसारखे असतात ना, आणि सगळ्या भर प्रकाशाने किती चकाकतात. गोठ्याकडून घराकडे पा त्या वाटेवरनं यायला निघाले की त्यांच्या तोंडातून निघणारा श्वास हवेत धुरासारखा तरळे. ते तोंडाबाहेरच ढगच सोडत आणि त्यांच्या मिशांवर आणि दाढीवर तो श्वास बसे आणि भिजून भिजून त्याचे पांढरे दहीवर बने. पाय आपटून बुटांवरचे बर्फ झटकत पा घरात आले म्हणजे लॉराला उचलून घट्ट कवटाळत, जणू काही अस्वलाची मिठीच. त्यांचा तो भला मोठा डगला अंगाला इतका थंडगार लागे आणि त्यांच्या मिशीवरून नितळणाऱ्या दहीवराचे इवले इवले थेंबही लोंबत. रोज रात्री त्यांचं एक काम चालायचं. एक मोठी फळी आणि 2 लहान तुकडे घेऊन ते काहीतरी करत होते. चाकूने ते फळ्या ताशीत, सँडपेपरने त्या घाशीत आणि शेवटी आपल्या हाताच्या तळव्याने त्या चोळीत. लॉरा जेव्हा त्यांना स्पर्श करे तेव्हा त्या फळ्या किती मऊ आणि गुळगुळीत लागत. अन मग पा आपला तीक्ष्ण धारेचा सुरा त्या फळ्यांवर चालवत. सर्वात मोठ्या फळीच्या काठाकाठाने कापून ते उंच उंच शिखरं आणि मनोरे तयार करत. लाकडात ते बारकी बारकी भोकं पाडत. त्या भोकानं की नाही खिडक्यांचे आकार देत आणि साऱ्यांच्या खालून एक सुंदर कोरून मिटकुली पानं तयार करत. फुलंनी पक्षी तयार करत. त्यातलीच एक लहानशी फळी कापून त्यांनी तिला सुंदर बाग दिला होता आणि तिच्या सभोवार काठाने
पानं, फुलं आणि तारे कोरले आणि त्यांच्यामधून त्यांनी चंद्रकोरीही कोरल्या आणि मग वेटोळी कोरली. सर्वात मोठ्या पाठीला एक फळीचा काठ कातरून त्यात चिमुकली मोहरलेली द्राक्षवेल कोरली. किती हलकं हलकं आणि अगदी जपून जपून तासत होते. किती बारीक बारीक ते काम करत होते. अमुक वस्तू चांगली दिसेल असं वाटलं की लगेच ती करायला जात. शेवटी एकदाचे सर्व भाग बनवून झाले आणि मग एका रात्री त्यांनी ते एकत्र जोडले. एवढे करून झाल्यावर तो मोठा तुकडा म्हणजे सुंदर रीतीने कोरलेली पाठीची बाजू बनली. आणखी तिच्या पुढल्या बाजूला मधोमध छोटेसे पण गुळगुळीत असे एक शेल्फ तयार झाले. ती सर्वात मोठी चांदणी आता शेल्फच्या माथ्यावर शोभू लागली. त्या बागदार तुकड्याचा शेल्फला खालून आधार मिळाला, तोही किती सुंदर रीतीने कोरलेला होता. ती चिमुकली द्राक्षवेल आता शेल्फच्या काठाकाठावरून मिरवत होती. एका फळीचं शेल्फ पानी खास करता नाताळची भेट म्हणून तयार केलं होतं. 2 खिडक्यांच्या मधोमध लाकडी भिंतीवर पाननी ते काळजीपूर्वक टांगलं आणि माने आपली छोटी चिनी मातीची बाई ते शेल्फावर ठेवली. या छोट्या चिनी मातीच्या बाईने डोक्यावर एक चिनी मातीचं टोपरं घातलं होतं आणि तिच्या चिनी मातीच्या केसांची वलय मस्त लोळत होती. तिच्या चिनी मातीच्या पोशाखाला पुढच्या बाजूला झालर अडकवलेली होती आणि तिचे फिक्या गुलाबी रंगाचे एप्रन गुंडाळलेले होते. पायात चिनी मातीचे गिलीट केलेले बूट इतके सुंदर दिसत होते. शेल्फवर फुलांच्या, पानांच्या, पाखरांच्या आणि चंद्रकोरीच्या घोळक्यात ती बाई मध्यभागी फार फार सुंदर दिसत होती. आता पुढे खरी मजा आहे. सबंध दिवस फार फार कामात होती. नाताळसाठी छान गोडगोड शिजवण्यात ती फार गर्क होती. तिने फुगीर खारा पाव भाजला, रेड इंडियन पाव भाजला आणि स्वीडिश कुडूम कुडूम क्रॅकर बनवले. एक प्रचंड परात भरून भाजलेले वाल तिने तयार केले. गूळ, त्याच्यानंतर काकवीचे असे पाईस तयार केले आणि खूपशा कुकीज तयार करून त्यांनी एक मोठी बरणी भरून टाकली. मग काय, केकचा चमचा लॉराला आणि मेरीला तिने चाटायला दिला. एक दिवस सकाळच्या वेळी तिने गूळ आणि साखर शिजवून त्याचा एक दाट पाक बनवला. मग पाननी की नाही अंगणातलं स्वच्छ पांढरं शुभ्र बर्फ गोळा करून 2 पसरत भांड्यात भरून आणलं. लॉराला आणि मेरीला प्रत्येकी एक परात मिळाली आणि त्या काळ्या काळ्या पाकाची धार बर्फावर कशी ओतायची ते आणि यांनी मुलींना दाखवलं. किती तऱ्हेतऱ्हेचे आकार केले त्यांनी. गोलवर्तुळं केली, वेटोळी केली, नागबोड्या कांड्या केल्या आणि त्या सगळ्या ताबडतोब गट्टम केल्या. पण ह्या कांड्या की बर्फामुळे लगेच घट्ट झाल्या आणि त्यांची काय झाली, कँडी. लॉरा आणि मेरीला वाटलं तर एक कांडी खायला परवानगी मिळाली, पण बाकीची मात्र सर्व नाताळ दिनासाठी राखून ठेवायची होती. तर हे सर्व कशासाठी? तर एलायझा मावशी आणि पीटर काका आणि त्यांची मुलं पीटर, ॲलिस आणि एला ही नाताळात राहायला यायची होती म्हणून. नाताळ दिनाचा आदला दिवस उगवला. घसरगाडीच्या घुंगरांची किणकिण लॉरा आणि मेरी यांच्या कानावर पडली. मग क्षणाक्षणाला तो आवाज आणखी मोठा होत गेला आणि मग लवकरच ती भली मोठी गाडी रानातून बाहेर आली आणि फाटका पुढे येऊन उभी राहिली. एलायझा मावशी, पीटर काका आणि सगळी भावंड गाडीत होती बरं का. आणि सर्वांनी की नाही गुरगुटून कपडे घातले होते आणि अंगाभोवती घोंगड्या गुंडाळलेल्या होत्या. इतके डगले, मफलर, बुरखे त्यांनी पांघरले होते की दिसायला ती अगदी बेडक बोचकी दिसत होती. सर्वजण आत आले तेव्हा ते छोटंसं घर कसं तुडुंब भरून गेलं, अगदी वाहायलाच लागलं ना. काळी सुझन पटकन बाहेर पळाली आणि गोठ्यात लपून बसली. पण जॅक मात्र सारखा बर्फात उड्या मारत होता. एखाद्याला वाटावे हा थांबणार तरी कधी. आता काय मजा होती, खेळायला बरोबरची भावंड होती. एलायझा मावशीने त्यांच्या अंगाभोवतालचे कपडे काढल्यावर पीटर आणि ॲलिस आणि एला आणि लॉरा आणि मेरी सैरावैरा धावायला लागले, आरडाओरडा करू लागले. शेवटी एलायझा मावशीने त्यांना गप्प राहायला सांगितले. तशी ॲलिस म्हणते कशी, मी सांगते तुम्हाला आपण काय करूया, आपण की नाही मस्त मस्त चित्र करूया. मग ॲलिसने सांगितलं चित्र करायची म्हणजे आपल्याला बाहेर अंगणात गेलं पाहिजे. पण माच्या मते मात्र बाहेर फार थंडी होती. लॉराला बाहेर खेळणं काही सोसलं नसतं. पण हे ऐकून लॉराची किती निराशा झाली. हे जेव्हा तिने पाहिलं तेव्हा ती म्हणाली, बरं जा सगळ्यांनी थोडा वेळ खेळा आणि मस्तपैकी मजा करा बाहेर. लॉराच्या अंगात तिने कोट चढवला, तिला हातमोजे घातले आणि वरून तिचा कुंचीवाला रुबाब तर अंगरखाईच घातला.
मग गळ्याभोवती मफलर गुंडाळल्यावर तिने तिला खेळायला जाऊ दिलं. इतकी तर जम्मत लॉराच्या वाट्याला पूर्वी कधीही आलेली नव्हती. सगळी सकाळ तिने ॲलिस, पीटर आणि मेरी यांच्याबरोबर बाहेर बर्फामध्ये चित्र करण्यात घालवली. कशी केली चित्र माहितीत का? प्रत्येक जण आपला आपला असा एकटा एका झाडाच्या बुडख्यावर चढायचा आणि मग आपले दोन्ही हात चांगले ताठ पसरून त्या बुडख्यावरनं खाली मऊ मऊ खोल बर्फात कोलमडायचा. चांगला तोंडावर पालथा, पण त्या बर्फात उमटलेला ठसा बिलकुल बिघडू न देता उठायची प्रत्येकजण धडपड करी. सर्वांना हे नीट जमलं तर बर्फात मग 5 खळगे उमटलेले दिसत. त्यांचा आकार पाहून वाटावे किती हुबेहूब 4 छोट्या मुली आणि एक छोटा मुलगा आहे. ती हातपाय सगळे व्यवस्थित, यांनाच त्यांनी चित्र असं नाव दिलं होतं. सबंध दिवस मुलं इतकी खेळली की रात्र पडली तेव्हा त्यांना झोपायचंही सुचेना. इतकी त्यांची गडबड उडाली होती, पण झोपले तर पाहिजेच, नाहीतर नाताळ बाबा कुठला यायला. तेव्हा त्यांनी आपले पायमोजे शेकोटीजवळ लटकवून दिले, प्रार्थना म्हटल्या आणि गेली झोपून सर्वजण. ॲलिस, एला, मेरी आणि लॉरा सगळ्या जणी जमिनीवर अंथरलेल्या एकाच मोठ्या बिछानात. पीटरच्या वाट्याला एक ठेंगणी खाट आली. एलायझा मावशी, पीटर काका, अम्मा आणि पा यांच्यासाठी वेगवेगळ्या खाटा तयार करण्यात आल्या. पीटर काकांच्या गाडीतले सगळे कपडे आणि कांबळी ही सगळी काही घरात आणलेली होती. तेव्हा आता प्रत्येकाला पांघरायला भरपूर होतं. पा आणि एलायझा मावशी आणि पीटर काका शेकोटीजवळ बोलत बसले होते. मग लॉराचा डोळा लागलाय तोच पीटर काकांचे शब्द तिच्या कानावर ऐकू आले. परवा एलायझा अगदी थोडक्यात वाचली बरं का. मी लेक सिटीला गेलो होतो ना, तेव्हा माझा दांडगा कुत्रा माहितीये का तुम्हाला, प्रिन्स. लॉरा ताडदिशी जागी झाली. तिची झोप बिप तर पार पळाली. कुत्र्यांच्या गोष्टी ऐकायला तिला नेहमीच आवडायचं. अगदी चिपचिप पडून राहिली. समोरच्या लाकडी भिंतीवर शेकोटीचा उजेड मिणमिण करत होता आणि तिचे कान होते मात्र पीटर काकांच्याकडे. तर काय झालं, पीटर काका म्हणाले. अगदी पहाटेची उठून एलायझा निघाली झऱ्याकडे बादलीभर पाणी आणण्यासाठी. प्रिन्सही गेला तिच्या मागोमाग. घळीच्या काठापर्यंत ती गेली आणि घळीपाशीच खाली झऱ्याकडे जाणारी वाट फुटते. तिथवर ती गेली आणि एकाएकी प्रिन्सने तिचा झगा दाताने धरला आणि ओढला की मागे. प्रिन्स केवढा जंगी कुत्रा आहे ते ठाऊक आहे ना. एलायझा भडकली त्याच्यावर, पण तो मुळीच तिला सोडेना. पण तो एवढा सशक्त दांडगोबा, तिला काही सोडवून घेता येईना. तो आपल्यासारखा झगा आवडीत होता आणि मागे सरकत होती. शेवटी त्यांनी एक फ्रॉकचा एक तुकडा फाडलाच. निळं प्रिंटचं कापड होतं ग माझं, एलायझा मावशी मला म्हणाली. अये ग, मा म्हणाली. पण मला असा काही राग आला ना, वाटलं चांगलं अगदी त्याला फटकावर हवं. आणि काय सांगतेस, प्रिन्स गुरगुरला तुझ्यावर, पा म्हणाले. हो ना, काय झालं की प्रिन्स कसला ऐकतो. त्याने तिच्या पुढ्यात वाटेतच उडी टाकली आणि लागला नाक फेंदारून दात दाखवायला. ती किती बोलली, रागावली तरी त्याने काही मुळीच लक्ष दिलं नाही. त्याचं आपलं एकच, नाक फेंदारतोय, दात दाखवतोय आणि त्याला मागे टाकून ही पुढे जायला लागली की तिच्या पुढ्यात उडी टाकतोय. नवल नाही ती घाबरली तर, मा म्हणाली. इतका जंगली दिसत होता की नाही, एलायझा मावशी म्हणाली. मला तर वाटलं आता हा चावतोच मला. बाई ग, मा म्हणाली. असलं अघटित कधी ऐकलं नव्हतं. मग केलंच तरी काय. मी चक्क मागे वळले, घरात लेकरं होती तिथे गेले आणि धाड दिशी दार लावून घेतलं. पीटर काका म्हणाले, अनोळखी माणसांशी प्रिन्स नेहमीच जंगलीपणे वागायचा, पण एलायझाशी आणि मुलांशी त्याचं वागणं नेहमी प्रेमाचंच असे. ती घरात गेली तेव्हा सुद्धा तो आपल्या घराभोवती गिरट्या घालत बसला होता. त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला, हिने दार उघडण्याचा प्रयत्न केला की याने मारली तिच्या अंगावर उडी. काय करावं तेच कळेना मला. मुलाबाळांसकट आपली घरात मी कोंडलेली, बाहेर पडायची छाती नाही. आणि काय सांगू तुम्हाला, घरात पाणी सुद्धा नव्हतं. बर्फ आणून वितळवेन तर त्याची सुद्धा सोय नव्हती. किती वेळ चाललंय हे सगळं, पानी विचारलं. सबंध दिवस, 2 प्रहर उलटून जाईस तोपर्यंत, एलायझा मावशी म्हणाली. यांनी बंदूक आपल्या बरोबर नेली होती, नाहीतर मीच नक्की काहीतरी केलं असतं. दुपार उलटल्यावर बऱ्याच वेळाने स्वारी एकदाची शांत झाली आणि मग दारापुढे पडून राहिली. पीटर काका म्हणाले, हिला वाटलं त्याला झोप लागली असेल म्हणून तिने असा बेत केला की याच्या बाजूनं सटकावं आणि पाणी आणायला जावं. पण लगेच ताडदिशी तो उठला आणि ही बघते तर काय, त्याच्या पुढे झऱ्याच्या अवतीभोवती सगळ्याभर चित्त्याची पावलं उमटलेली होती. अगदी ताज्या खुणा, एक एक पाऊल माझ्या तळव्याएवढं होतं.
हो ना, पीटर काका म्हणाले, मोठा दांडगा चित्ता होता. पावलांच्या तर इतक्या मोठ्या खुणा मी कधीच नाही बघितल्या. सकाळी जर प्रिन्सने हिला झऱ्यावर जाऊ दिलं असतं ना, तर काय हिचं खरं नव्हतं. एलायझाला जेव्हा या खुणा दिसल्या तेव्हा रात्र पडायला आली होती आणि आतली पाण्याची बादली घेऊन ती लगबग घराकडे गेली. प्रिन्स तिच्या मागोमाग येत होता, वाटेसारखा वळून पाहायचा त्या घडीकडे. आणि मग मात्र मी त्याला आत आमच्याबरोबर घरात घेतला. एलायझा भाऊशी म्हणाली. ॲलिस, एला आणि मेरी एव्हाना चांगल्या जाग्या झाल्या होत्या. लॉरा पांघरुणार डोकं खुपसून ॲलिसच्या कानाशी कुजबुजली. हे तुला भीती नाही का गं वाटली? ॲलिस म्हणाली, वाटली तर, पण एलाला मात्र सर्वात जास्त वाटली. तर एला म्हणते, नाही मला नाही वाटली भीती. यांची कुजबुज बराच वेळ चालली होती. शेवटी मा म्हणाली, चार्ल्स, ही पोरं आता तशी झोपायची नाही. तू एखादं गाणं वाजव बरं त्यांच्यासाठी. सकाळी सगळीकडे जशी एकाच क्षणाला जागी झाली. सर्वांच्या नजरा आपापल्या मोजांकडे. आणि खरंच की प्रत्येक मोजात काही ना काहीतरी होतच ठेवलेलं. म्हणजे नाताळ बाबा येऊन गेला होता तर मग काय विचारता. लाल भडक फ्लॅनेलचे नाईट गाऊन घातलेले ॲलिस, एला आणि लॉरा आणि लाल भडक फ्लॅनेलचा नाईट शर्ट घातलेला पीटर सगळी धावत आणि आरडाओरडा करत तिकडे गेली. प्रत्येक पायमोजात चकचकीत लाल भडक लाल हातमोज्यांची एक जोडी, शिवाय पेपरमिंटची एक जोडी आणि चपटी लाल पांढरे पट्टे असलेली. सर्वजण इतके खुश झाले की पहिल्यांदा त्यांच्या तोंडात काही शब्दच निघेत ना. नुसती आपली चमकदार डोळ्यांनी पाहत राहिली या सुंदर नाताळ भेटींकडे. पण सर्वात कोण खुश झालं असेल तर ती लॉरा. तिला एक सुंदर बाहुली मिळाली होती. फार सुंदर बाहुली होती ती. तिचा चेहरा होता पांढऱ्या कापडाचा आणि डोळे काळ्या बटनांचे. काळ्या पेन्सिलीने तिच्या भुवया चितारल्या होत्या आणि लाल पोकबेरीच्या रसाची शाई करून तिचे गाल आणि ओठ रंगवलेले होते. तिचे केस म्हणजे काळा कुळकुळीत दोरा होता, निळा विणलेला आणि गुंफलेला. त्यामुळे केस कसे कुरळे दिसत होते. एवढे मोठाले डोळे कधी कोणी पाहिलेत का? लॉराला हातमोजे, पेपरमिंट आणि शिवाय बाहुली मिळाली याचा दुसऱ्या मुलींना काही राग नाही आला, कारण लॉराच सगळ्यात छोटुकली होती. त्यांना नाताळ बाबा म्हणजे कोण हेही माहिती नव्हतं, इतकी 2 लहान बाळं छोटी घरात होती. लॉरा तिच्या कॉटच्या कडेला बसली होती, बाहुलीला घट्ट धरून. तिला लाल मोजे फार आवडत आणि पेपरमिंट पण आवडे. तिला सर्वात जास्त काय आवडलं या नाताळात तर सगळ्यात तिची बाहुली आवडली. आणि तिने नावही ठरवून टाकलं, शार्लट. धन्यवाद.